इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. डॉक्टर साहेब, माझा एक प्रॉब्लेम आहे. माझी जी सासू आहे ना, तिला खानदानातलं पहिलं अपत्य मुलगाच हवाय. त्याच विचाराने तर डॉक्टर तुमच्याकडे आले मी. पण हो, याविषयी कुणाला अजिबात कळता कामा नये. नाही नाही डॉक्टर, आम्ही कुणालाही नाही सांगणार. उद्या या मग तुम्ही. ऍडव्हान्स काही दिलं तर अपॉइंटमेंट लगेच देते मी तुम्हाला. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही फक्त एवढंच सांगा की उद्या कधी यायचंय, आम्ही पोहोचूच. कारण की ज्या कामामुळे आज सगळीकडे तुझं कौतुक होत आहे, त्याच कामामुळे शहरात कदाचित तिचे कित्येक शत्रूही निर्माण झाले असतील. अयो रामा, अरे त्या कलेक्टर बाईने आमच्या तिन्ही क्लिनिक्स सील केल्या की हो, आमच्या डॉक्टर्सवर केस केल्या की हो. खूप मोठं नुकसान झालं की हो, कोटींचं नुकसान झालं, कोटींचं. सर, आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, ही भानगड दाबण्यासाठी भरपूर फोन कॉल्स केले, पण हा सगळा मामला कलेक्टर रितिकाने सुरू केलेला आहे. शिवाय ह्या संपूर्ण मोहिमेवर ती स्वतः बारीक लक्ष ठेवून आहे. सर, मला नाही वाटत की हा मामला दडपून टाकण्यासाठी आता कुठली शक्यता उरली असावी. हा संपूर्ण मामला पूर्ण शहरात चर्चेचा विषय होऊन बसलाय, तेव्हा या मामल्यासाठी अजून नाही दबाव आणता येणार. आपल्या क्लिनिक्सना बदनाम करून ठेवलाय तिने. आपल्या क्लिनिकचे डॉक्टर्सही बदनाम झाले तर मला सांगा लॉयर, आमचं क्लिनिक आता सुरू होईल का हो? सर, ह्या तर नंतरच्या गोष्टी आहेत. सध्या तुम्ही हा विचार करा की ह्या तिन्ही केसेसना थोपवायचं कसं. खरंय कृष्णन साहेब, या तीनही क्लिनिक्सचे मालक तर तुम्हीच आहात. शिवाय केस तर तुमच्यावरही दाखल झालेले आहेत. असं होऊ शकतं की तुमच्या विरुद्ध वॉरंट सुद्धा निघू शकतं. अय्यो, लॉयर असून तू मलाच हे असं बोलतोस? हे असं एवढ्या मोठमोठ्या केसमध्ये कोणी मला हात तर नाही लावू शकला, पण एवढ्या छोट्याशा केसमध्ये ती रितिका कलेक्टर मला अटक करणार आहे. मी म्हटलं ना, या सगळ्या गोष्टींना आता एक मुद्द्याचं स्वरूप आलेलं आहे, त्यामुळे या मामल्यामध्ये वाटेल ते होऊ शकतं. शिवाय सर्वात मुख्य बाब म्हणजे ही रितिका एवढी कडक आहे की कुठलाही ऑफिसर थोडा जरी कुणाशीही नरमाईने वागला तर मग त्या ऑफिसरची नोकरी गेलीच म्हणून समजा. लक्ष ठेव पटेल, लक्ष ठेव की प्रशासनाचं पुढचं पाऊल काय असणार आहे. जर मला अटक होणार असेल तर त्यापूर्वीच मला जामीन मिळायला हवा. हो कृष्णन साहेब, बघतो मी. हे सगळं त्या कलेक्टरमुळेच भोगतोय. माहिती काढा की त्या कलेक्टरचं बॅकग्राऊंड काय आहे, तिच्या घरामध्ये कोण कोण राहत आहे, शिवाय तिचा वीक पॉइंट काय आहे, माहिती काढा. मी स्वतः त्या कलेक्टरशी बोलून घेणार आहे. ही सगळी क्लिनिक चालवण्यामागे खूप मोठमोठ्या व्यक्तींचा हात आहे, पैसेवाले, प्रतिष्ठित. शिवाय मी अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे दडपून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाणार आहे. येस मॅडम, वशिलेबाजीला सुरुवात झालेली आहे की ही सगळी प्रकरणं मिटवून टाका. मॅडम, ही प्रकरणं दडपून टाकण्यासाठी खूपच प्रयत्न सुरू आहेत, पण आपण दडपू देणार नाही आहोत. यावेळी आपण कोणाचं काहीही ऐकायचं नाही. कुठल्याही प्रकारचं दडपण सहन केलं जाणार नाही. यावेळी प्रत्येक बाब लोकांसमोर येईल. एकदा तरी कळू दे लोकांना आपल्या जिल्ह्यात काय काय होतंय ते.
मुख्य म्हणजे जी व्यक्ती माणसाऐवजी जनावरासारखी वागतीये त्या व्यक्तीला कसंही करून शिक्षा व्हायलाच हवी. मॅडम, ही जर पोचलेली माणसं असतील तर मग स्वतःला वाचवण्याचे काही मार्ग नक्कीच शोधून काढतील. त्यांनी जर मार्ग शोधून काढले तर त्यांच्या सुटकेचे एकूण एक मार्ग आपण बंद केले पाहिजे. कारण ही असलीच माणसं जेव्हा वाचत असतात ना तेव्हा त्यांची हिंमत वाढते. त्यामुळेच मग अनैतिक धंदे पुन्हा सुरू करतात, कायदा आपल्या हातात घेतात, कायद्याची टर उडवतात. या केसशी संबंधित प्रत्येक गुन्हेगार आपल्या तावडीत सापडला पाहिजे, कोणालाही सोडता कामा नये. कारण ही असलीच माणसं आपल्या देशाला आणि समाजाला वाळवीप्रमाणे पोखरून टाकत असतात. हो मॅडम, खरं आहे तुमचं. हे बघा, जर आपण हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडलं ना तर यापुढे कुठलाही डॉक्टर अनैतिक धंदे करण्याचा विचार सुद्धा करणार नाही. आपण तसंही पोलीस आयुक्तांना लेटर लिहिलेलंच आहे. ज्या ऑफिसर्समुळे ही इल्लीगल क्लिनिक्स चालवली जात आहेत त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते. शिवाय त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांची ट्रान्सफरही केली जाते. ठाऊक आहे मला तुम्हा सर्वांना सावधगिरीची सूचना द्यायची आहे की तुमच्याकडून चुकून सुद्धा कुठलीही चूक होता कामा नये ज्यामुळे गुन्हेगार स्वतःला वाचवण्यात यशस्वी होईल. समजलं तुम्हा सर्वांना? खूप सावधगिरी बाळगायला हवी. आणि हो, आजपासून आपल्याला गुन्हेगारांच्या प्रत्येक चालीवर लक्ष ठेवायला हवं. ओके मॅडम. ऋतिकाने जी कामगिरी केली ना त्याचं सगळीकडे कौतुक चाललंय. समाजातल्या शत्रूंना धडा हा शिकवलाच पाहिजे. मी खुश आहे, कावेरी खुश आहे की ऋतिका तिचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडते. भाऊ, ऋतिका स्वतःचं कर्तव्य व्यवस्थितच पार पाडते, पण वैयक्तिक जीवनाची जी कर्तव्य असतात ती कदाचित ऋतिका पार पाडण्यास विसरलीये. मानसने स्वतःची चूक कबूल केलीये, पण ऋतिका ही बाब का समजून घेत नाहीये कुणास ठाऊक. तो स्वतःचं घर, स्वतःचा परिवार सोडून इथे आपल्या घरी येऊन बसलाय, पण ऋतिकापाशी थोडा सुद्धा वेळ नाहीये मानसशी बोलण्यासाठी. कावेरी, तुला जे म्हणायचे ते नीट समजताय मला, पण मानसला सुद्धा समजायला हवं की ऋतिकाला स्वतःची कर्तव्य आहेत, जबाबदारी आहेत ज्या तिला पार पाडायच्या. भाऊ, मानस कधीच असं नाही करणार की ऋतिकाने आपल्या कर्तव्यांची तडजोड करावी, पण ऋतिकाने मानसशी बोलायला तरी हवं ना. एकदा का दोघांचे संबंध सुरळीत झाले की सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतील. कुठल्या गोष्टी व्यवस्थित होतील ताई? कुठल्या गोष्टी? आपण हे कसं विसरू शकतो की मानसच्या संशयी आणि बेजबाबदार वागण्यामुळेच ऋतिकाला स्वतःची नोकरी गमवावी लागली होती. शिवाय तुझी इच्छा आहे की तिने मानसशी आपुलकीने वागावं म्हणून स्वतःच्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करावं. सूर्या, मी कधी असं म्हटलं? त्याच्या मागे अर्थ तर तोच आहे ना. ऋतिका स्वतःच्या मर्जीने स्वतःचं आयुष्य जगू इच्छिते, ती तिच्या ध्येयाकडे वाटचाल करते, तर जाऊ द्या ना तिला पुढे. तुम्ही तिला दोन दोन दगडांवर पाय ठेवायला लावताय. प्लीज ताई, पत्नी कर्तव्य आणि सांसारिक जीवनाच्या नावाखाली तिच्या पायात बेड्या टाकण्याचा प्रयत्न करू नका प्लीज. कावेरी, मला असं वाटतं की सूर्या जे काही म्हणतो ते ठीकच आहे. भाऊ, ज्या ध्येयाविषयी तुम्ही दोघ जण बोलताय तेथे नाव कमावणं आहे, प्रसिद्धी सुद्धा आहे, पण मनस शांती नाहीये, सुख नाहीये. भाऊ, एखादा माणूस जेव्हा दिवसभर बाहेर काम करून थकून भागून स्वतःच्या घरी स्वतःच्या कुटुंबात परततो ना तेव्हा त्याला सुख लाभत असतं, मनशांती लाभत असते. पण तुमची अशी इच्छा आहे का की ऋतिकाला हे सुख, मनशांती मिळू नये? तुमची इच्छा आहे का की ऋतिकाने एकाकी जीवन जगावं? नाही भाऊ, मी असं कधीच नाही होऊ देणार, मुळेच नाही.
रितिकाला समजून घेणं खरंच एवढं कठीण आहे का? एका बाजूला ती त्या जमिनीला स्पर्श करून स्वतःच्या मस्तकी लावते, जिथे मी उभा राहिलेला होतो. आणि दुसऱ्या बाजूला असंही कानावर येतं की ते सगळं एक नाटक होतं, दिखावा होता. मुळीच काहीच समजत नाहीये की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. कोणावर विश्वास ठेवू मी? जर रितिकाला थोडं जरी माझ्याविषयी काही वाटलं असतं तर मग तिने एकदा तरी म्हणायला हवं होतं की मानस, सर्व काही विसरून मी तुला माफ केलंय. सर्व काही विसरून मी तुला माफ केलंय. पण नाही, एकदा सुद्धा ती बोलली नाही. तिचं रुक्ष वागणं अजूनही तसंच आहे. काहीच समजत नाही मला की काय करू मी. मी इथे आल्याने मी रितिकाच्या मार्गातला अडथळा तर होत चाललो नाहीये. नाही, मला तिच्या मार्गातला अडथळा व्हायचा नाहीये. मला रितिकाला सुखी झालेलं पाहिजे. जर रितिकाचं सुख ह्यातच असेल की मी इथनं निघून जावं, तर मी इथनं जाणंच योग्य ठरेल. मी इथनं निघून गेलंच पाहिजे. मुळीच नाही राहणार इथे मी. मी हे घर सोडून जाईल. मॅडम, कशी झाली कॉन्फरन्स? ठीक झाली. पण शैलेंद्र, प्रेसवाल्यांना आपल्याकडनं हे जाणून घ्यायचं होतं की आपण हे प्रकरण कुठवर घेऊन जाणार आहोत. मी स्पष्टपणे सांगून टाकलं की हे सगळे काळे धंदे आमच्या इथे चालणार नाहीत. मी आपल्या जिल्ह्यात असले उद्योग मुळीच सहन करणार नाही. ही गोष्ट सर्व लोक जाणून आहेत. शिवाय मीडियावाल्यांचा हा सुद्धा प्रयत्न होता की सध्या हे जे काही चाललंय, जेवढ्या या ट्रान्सफर्स होत आहेत, त्यामध्ये कायद्याचा पाठिंबा आहे का? पोलिसांना आधीपासूनच कल्पना होती का? हो मॅडम, या प्रश्नांवर मीडियावाले खूपच जोर देतात. शैलेंद्र, ह्याचं एकच उत्तर असू शकतं की ही पोलीस डिपार्टमेंटची केस आहे. आता बघ ना, जेवढ्या म्हणून ट्रान्सफर्स होत आहेत त्या फक्त आणि फक्त पोलीस डिपार्टमेंटमुळेच होत आहेत. या शहरात एवढ्या बेकायदेशीररित्या क्लिनिक सुरू होती, पण त्यांचा त्यांना सुगावाही नव्हता. इतक्या प्रचंड बेफिक्रीने कशी काय वागू शकतात ही लोक? मॅडम, त्वरित परिणामामुळे एसपी ची बदली झाली आहे. कोणतरी नवीन एसपी येतील असं कानावर आलंय. मॅडम, बहुधा कोणीतरी दीपाली सक्सेना आहे. त्यांचा फॅक्स सुद्धा आलाय. दीपाली सक्सेना? हो मॅम. फॅक्स दाखवा. ओ शुअर. ठीक आहे, तुम्ही जा, मी नंतर बोलावते. शुअर. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स कलेक्टर मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आजपर्यंत कोणीच जी गोष्ट करू शकलं नाही ती तुम्ही करून दाखवलीत की हो. ओ थँक्स, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही मला तसं ओळखणारच नाही हो. तुम्ही तर या शहराच्या कलेक्टर. पण आम्ही सुद्धा या शहरासाठी, या शहराच्या प्रोग्रेससाठी भरपूर केलं की हो. आम्ही कृष्णन घाणेकर. ओ, तुम्हीच का ते कृष्णन घाणेकर? तुम्हीच ते 3 क्लिनिक्स उघडून ठेवलेत ना, जे मुलींसाठी कत्तलखाने होऊन बसलेत? तुम्ही का म्हणून असं बोलता हो? आम्ही तर फक्त त्या क्लिनिक मध्ये पैसे लावले होते. आता तिथले डॉक्टर लोक काय करतात आम्हाला कसं समजणार हो? बट तुम्ही तर आमचं क्लिनिक सील करून टाकलं. खूप मोठा लॉस झाला की हो. तुम्ही जे काही सांगाल आम्ही करायला तयार आहे. पण हे प्रकरण इथेच मिटवून टाका की हो. अच्छा,
म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला मुळेच काही ठाऊक नाही. पण कृष्णन घाणेकर साहेब, तुमच्या क्लिनिक्सच्या जितक्या डॉक्टर्सना आम्ही ताब्यात घेतलंय, अरेस्ट केलंय, त्या सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की जे काही घडलं ते तुमच्या सांगण्यावरूनच घडलं. तुम्हीच त्यांना करायला भाग पाडलं. तसंही तुम्ही डॉक्टर असेच निवडलेत जे स्वतःच्या प्रोफेशनला बाजूला ठेवून अशी बेकायदेशीर कृत्य करायला राजी होते. कृष्णन घाणेकरजी, मी तुम्हाला जरा एक स्पष्टच सांगते, तुम्ही तुमच्या क्लिनिक्समध्ये गुणी नाही, खुनी डॉक्टर्स ठेवलेत. आता जाऊ द्यावं मॅडम, चूक झाली त्यासाठी माफ करून टाका की हो. आता तुम्ही जसं म्हणाल तसं. तुमची इच्छा काय आहे? की तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघण्यापूर्वीच मी तुमच्या हातात हातकड्या घालू? की तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघण्यापूर्वीच मी तुमच्या हातात हातकड्या घालू? जर तुम्हाला तसं नको असेल ना, तर ताबडतोब फोन ठेवून जा. हे तुम्ही बरं नाही केलं मॅडम. बरं नाही केलं. सूर्य, तुला असं नाही वाटत की मानसने मनोमन इथनं जाण्याचा प्रोग्राम बनवलाय? पण माझ्या मनात अजून एक वेगळीच गोष्ट आहे. कुठली गोष्ट? जर मानस इथून निघून गेला ना, तर पुन्हा काही तो या घरात परत नाही येणार. स्नेहा, मी तर अशी प्रार्थनाच करतोय की मानस पुन्हा परत येण्याच्या लायकच राहू नये. कारण या भाऊसाहेबांचे जेवढे म्हणून नातेवाईक आहेत ते सगळे मार्गातले काटे आहेत. पण आपल्या मार्गातला सर्वात मोठा काटा जो आहे तो आहे रितिका. तेच तर म्हणतेय मी की मानस निघून गेल्यावर रितिका कायमची ह्याच घरात राहील. मग मात्र कदाचित रितिकाला दूर करणं आपल्यासाठी खूपच कठीण होऊन बसेल. हो स्नेहा, हो. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की रितिका कलेक्टर आहे. मग तिला मार्गातून दूर करण्यासाठी आपल्याला दुसरे कुठले मार्ग शोधावे लागतील. म्हणजे भाऊंची आणि पोलिसांची नजर आपल्यावर पडणार नाही. एकदा का हा रितिका नावाचा काटा मार्गातून दूर झाला की मग रोहितला दूर करणं माझ्या डाव्या हातचा मळ. खरं म्हणजे रितिकाची ताकद आहे भाऊजी, आणि भाऊजींची ताकद आहे रितिका. त्यामुळे जर रितिकालाच नाउमेद केलं तर भाऊजींची उमेद सुद्धा संपून जाईल. नाही नाही नाही, रितिकाला नाव उमेद नाही करायचंय, तिला संपवूनच टाकायचंय, कायम स्वरूपासाठी दूर करायचंय. तेव्हाच तर या सगळ्या संपत्तीवर आपला हक्क होईल. पण आपल्या मार्गातला काटा फक्त रितिकाच आहे. ही बाब मात्र आपण कायम लक्षात ठेवायला हवी. मग आता विचार कर ह्याच्यावर की रितिकाला ह्या जगातून मुक्ती कशी देता येईल. थँक्यू. ये रितिका, बस. तुला ठाऊक आहे रितिका, काय पप्पा? तू हे पाऊल उचलल्यामुळे इतक्या गोष्टी बाहेर आल्या आहेत की केवळ समाजच नाही, संपूर्ण देश अचंबित झालाय. सगळे समजून चुकलेत की जी प्रायव्हेट क्लिनिक्स उघडलेत ना, ती फक्त ह्याच कामासाठी उघडलेत जिथे स्त्री भ्रूण हत्या केली जात होती. अरे कित्येक लोकांना ह्याचा जाब द्यावा लागलाय, कित्येकांच्या बदल्या झाल्या आहेत. वेल डन. खरंय पप्पा, किती काळापासून सगळं चाललंय ना हे. डॉक्टरांच्या बेकायदेशीर कृत्यांचा शेवट तर होणारच होता. शिवाय असं म्हणतात ना, पापाचा अंत कधी ना कधी जरूर होत असतो. आज ह्या प्रकरणाचा एवढा प्रचंड गवगवा झालाय की इथल्या ह्या शहराच्या एसपीचीच ट्रान्सफर झाली. बाबा, तुम्हाला माहितीये ज्या नवीन एसपी आहेत दीपाली सक्सेना, ती माझी मैत्रीण आहे. आम्ही UPSC ची तयारी एकत्रच केली होती. दीपाली सक्सेना? हा, ती तुझी मैत्रीण होती. ही तर कमालच झाली ना.
तू IAS ऑफिसर आणि तुझी मैत्रीण IPS. वंडरफुल. पप्पा दीपालीलाही IPS ऑफिसरच व्हायचं होतं. रितिका बाळा, ऑफिसच्या गोष्टी कधीतरी बंद कर. घरी आल्यावर सुद्धा फक्त ऑफिसच्याच गप्पा. दुसरे कुठलेच विषय तुझ्या डोक्यात कधी येतच नाहीत का? आत्या काय करू? ठाऊक आहे बाळा, पण घरी आल्यावर घरचाच विचार करायचा. हा विचार कर की घरी कुणीतरी आहे जो तुझी वाट बघत असतो. ठीक आहे आत्या. हे बघ बाळा, तुला रुटीन चेकअपसाठी जायचंय. मी येणार आहे तुझ्या बरोबर. मग कधीची अपॉइंटमेंट घेऊ? आत्या 1-2 दिवसानंतरच जाऊया ना, एकत्रच जाऊया आणि चेकअपही करून घेऊया. ठीक आहे. मी थकले खूप, थोडासा आराम करते. ठीक आहे, जा बाळा. गुड नाईट पप्पा. गुड नाईट. गुड नाईट. पाहिलंस भाऊ, स्वतःच्या कामापुढे न स्वतःच्या बाळाची काळजी आहे न स्वतःच्या पतीची काळजी. खरंय कावेरी, कामच पूजा आहे तिच्यासाठी आणि यासाठीच ती जन्माला आली. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सार रे, पतीचे प्रेम रे, जीवन